वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. सो मित्रांनो, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण 6th चॅप्टर जो की आहे बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरला काल सुरुवात केली होती आणि आज आपण त्याचा पार्ट 2 पाहतोय. सो बेसिकली कालच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कार्बोहायड्रेट्स पूर्ण कंप्लीट केलं होतं आणि आज आपण आपला टार्गेट आहे ते म्हणजे लिपिड्स आणि प्रोटीन्स कव्हर करण्याचा. सो लेट स्टार्ट. आय होप की सगळ्यांना स्क्रीन आणि व्हिडिओ पण क्लिअर दिसतोय. सो इफ नॉट तर तुम्ही व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करू शकता करून तुम्हाला क्लिअर व्हिडिओ पाहायला मिळेल. त्यासोबतच जर तुम्ही मोबाईल हॉरिझॉन्टल ठेवलात तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. येस, हॅलो, गुड इव्हनिंग. सो शॅल वी स्टार्ट? ओके, लेट अस स्टार्ट. सो आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे लिपिड्स आणि प्रोटीन्स. सगळ्यांना माहिती असेल लिपिड्स हे फॅटी ॲसिडचे डेरिव्हेटिव्ज आहेत. इन शॉर्ट तुम्ही म्हणू शकता की ऑइल हे असं लिपिडच्या ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. जे पण ऑइली सबस्टन्सेस आहेत ते सगळे लिपिड्समध्येच येऊ शकतात. ठीक आहे. सो बेसिकली आता लिपिड्सचे काय काय प्रकार आहेत. डिराइव्ह लिपिड्स आहेत, कॉन्जुगेट लिपिड्स आहेत, किंवा लिपिड्समध्ये जे फॅटी ॲसिड्स आहेत त्यांचं कसं कॉम्बिनेशन आहे हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. सो लिपिड्स दीज आर ग्रुप ऑफ सबस्टन्सेस विच विथ ग्रीसी कन्सिस्टन्सी, म्हणजे तेलाची ज्याप्रमाणे असते कन्सिस्टन्सी ग्रीसी किंवा तेलकट वगैरे त्या पद्धतीने, विथ लॉंग हायड्रोकार्बन चेन कंटेनिंग कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ज्याप्रमाणे आपण काल पाहिलं होतं की कार्बोहायड्रेट्समध्ये पण कार्बन असतं, हायड्रोजन असतं, ऑक्सिजन असतं, त्याचप्रमाणे लिपिड्समध्ये पण कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. मग तुम्ही म्हणाल कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्समध्ये तर डिफरन्स असा आहे, हे जे काही कार्बन हायड्रोजन लिहिलं आहे, कार्बन 1 असणार आहे, तर हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन अगेन 1. सो 1:2:1 हा यांचा रेशो असणार आहे, असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. थोडीशी स्क्रीन ब्लर होते मे बी नेटवर्क इश्यूजमुळे, बट नो वरीज, ते आपोआप क्लिअर होईल. तुम्ही जर टेक्स्टबुक वगैरे ओपन केलात तर अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल, कारण स्क्रीन थोडीशी ब्लर होते. आणि PDF तुम्हाला मिळणार आहे नोट्सची, सो नो वरीज. ओके. सो कार्बोहायड्रेट्समध्ये आपण पाहिलं होतं की जे कार्बन आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे यांचा रेशो 1:2:1 आहे. पण तेच जर आपण लिपिड्समध्ये पाहिलं तर लिपिड्समध्ये हा रेशो 2:1पेक्षा जास्त असायला पाहिजे. म्हणजेच काय की ज्या ठिकाणी हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 1 असा रेशो कार्बोहायड्रेट्समध्ये आहे तसाच लिपिड्समध्ये असेल असं नाही आहे. लिपिड्समध्ये हा रेशो 2:1पेक्षा मोठा असणार आहे. ठीक आहे. सो हा डिफरन्स आहे कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्समधला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. सो आपल्याला माहिती आहे की लिपिड्स पाण्यामध्ये सोल्युबल नाही आहेत. मग कशामध्ये सोल्युलर आहेत? पाणी हे पोलार सॉल्वंट आहे. सो कशामध्ये सोल्युबल आहे? जे नॉन पोलार सॉल्वंट्स आहेत त्याच्यामध्ये हे सोल्युबल आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्याही प्रकारचे ऑर्गॅनिक सॉल्वंट्स घेऊ शकता. आता नेमकं फॅटी ॲसिड्स काय आहे ते आपण बघूया. सो फॅटी ॲसिड्स एक प्रकारचे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत विच आर कंपोज्ड ऑफ हायड्रोकार्बन चेन एंडिंग विथ कार्बोक्सिल ग्रुप. सो बेसिकली हायड्रोकार्बनची एक अशी लॉंग चेन असणार आहे ज्याच्या शेवटी आपल्याला कार्बोक्सिल ग्रुप पाहायला मिळतोय. सो असं जेव्हा स्ट्रक्चर असेल तेव्हा आपण म्हणू शकतो की हे काय आहेत? फॅटी ॲसिड्स आहेत. ठीक आहे. एक खूप मोठी अशी हायड्रोकार्बनची चेन आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, कार्बन आहे, पण याचं जे काही एंडिंग आहे ते होणार आहे कार्बोक्सिल ग्रुपने. आपण पाहिलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की जे ग्लुकोज असतात त्याच्यामध्ये फ्री अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असतो, जे फ्रक्टोज असतात त्याच्यामध्ये फ्री केटॉन ग्रुप प्रेझेंट असतो. त्याचप्रमाणे आज आपण जे लिपिड्स पाहतोय किंवा जे फॅटी ॲसिड्स पाहतोय याच्या फ्री एंडला कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे, बॉन्ड सी डबल बॉन्ड OH, ह्याला आपण म्हणतो कार्बोक्सिल. आय होप की सगळ्यांनी 10th स्टँडर्डमध्ये कार्बन कंपाऊंड हा चॅप्टर पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना हे होतं कार्बोक्सिल काय असतं, अल्डिहाइड काय असतं, केटॉन काय असतं वगैरे सगळं होतं. ठीक आहे. नसेल पाहिलं तर नो वरीज, तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा ते सगळं पाहायला मिळणार आहे. फक्त ते थोडंसं लेट असेल कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शक्यतो क्लासेसमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये वगैरे थोडं लेट शिकवायला घेतात. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे आहे ओके. सो फॅटी ॲसिड्स आर ऑर्गॅनिक ॲसिड्स हे सगळ्यांना कळलेलं आहे. कंपोज्ड ऑफ हायड्रोकार्बन्स हे पण तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. त्यासोबत त्याच्यामध्ये एक शेवटचा ग्रुप असतो किंवा जो एंडिंगचा ग्रुप आहे तर तो असणार आहे कार्बोक्सिल, हे पण तुम्हाला माहिती आहे, राईट. आता आफ्टर दॅट नेक्स्ट
दे कॅन बी सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स विथ नो डबल बॉन्ड्स. सो हे जे फॅटी ॲसिड्स आहेत तर ते सॅच्युरेटेड असू शकतात आणि त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड्स सॅच्युरेटेड म्हणजे काही ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड्स नाही आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर या स्ट्रक्चरमध्ये पाहिलं हे सोडून ना ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे की नाही हे नाही बघायचं आहे, कारण हा पूर्ण कार्बोक्सिल ग्रुप आहे. तो ग्रुप सोडून जे काही हायड्रोकार्बन्स आहे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे की नाही तेवढं पहा. सो तुम्हाला या ठिकाणी कोणी डबल बॉन्ड पाहायला मिळतोय नाही. जर डबल बॉन्ड नसेल तर त्याला आपण म्हणणार ते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत. ओके, सो सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये काय होणार आहे, दे कॅन बी सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स विथ नो डबल. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स म्हणजे काय, असे फॅटी ॲसिड्स की ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड ॲबसेंट आहे किंवा डबल बॉन्ड प्रेझेंट नाही आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर एक्झाम्पल्स मी नोटमध्ये मेन्शन केलेले आहेत. दॅट इज पॅल्मेटिक ॲसिड आणि स्टेरिक ॲसिड हे याचे एक्झाम्पल्स आहेत. आय डोंट नो की आज हे एवढं ब्लर का दिसतंय, कारण रोज जेव्हा मी लाईव्ह येते तेव्हा एवढं ब्लर नसतं. बट होप सो की आवाज तरी क्लिअर येतोय तुम्हाला. येतोय ना आवाज क्लिअर? येतोय ना आवाज क्लिअर? ओके, सो आवाज तर ठीक आहे. चलो देखते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पॅल्मेटिक ॲसिड आणि स्टेरिक ॲसिड हे दोन एक्झाम्पल्स आहेत सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचे. हे जे आहेत ते ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये ॲज अ फॅट्सच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. आता अनसॅच्युरेटेडमध्ये काय होतं, हायड्रोकार्बन्समध्ये म्हणजेच कार्बनचं जे काही मॉलिक्युल्स किंवा एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड पाहायला मिळतो. सो जेव्हा कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल तेव्हा आपण म्हणणार की ते अनसॅच्युरेटेड आहे. बाकी इथे डबल बॉन्ड असो या कार्बोक्सिलमध्ये ट्रिपल बॉन्ड असो काय पण असो याची आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त हायड्रोकार्बन्समध्ये किती बॉन्ड्स आहे त्याच्यावरती ओळखायचं आहे की ते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे की अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे. आता या ठिकाणी डबल बॉन्ड्स आहे तर इट मीन्स की ते कसं आहे, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचे काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल ओलिक ॲसिड आहे, लिनोलिक ॲसिड आहे, एक्सेट्रा. सो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आर विथ वन ऑर मोर डबल बॉन्ड्स. ओके, एक किंवा एकापेक्षा अधिक डबल बॉन्ड्स याच्यामध्ये असू शकतात. नेक्स्ट आहे ओलिक ॲसिड फाउंड इन नियरली ऑल फॅट्स अँड लिनोलिक ॲसिड फाउंड इन मेनी सीड ऑइल्स. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठले तरी सीड ऑइल्स माहिती असतील तर पटपट सांगा जरा कमेंटमध्ये. त्या सगळ्यांमध्ये आपल्याला अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स पाहायला मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दिस फॅटी ॲसिड्स आर बेसिक मॉलिक्युल्स विच फॉर्म डिफरंट काइंड लिपिड्स. हे जे फॅटी ॲसिड्स आहे जसं की आपण पाहिलं होतं कार्बोहायड्रेट्समध्ये मोनोसेक्रेट बेसिक युनिट आहे, त्याप्रमाणे लिपिड्समध्ये फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल हे बेसिक युनिट असतं. अल्कोहोलमध्ये कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल येऊ शकतं, ते एकत्र बनून त्यापासून लिपिड बनतं. मग आता लिपिड्सला पण त्यांनी क्लासिफाय केलं आहे की ते सिम्पल लिपिड आहे, कंपाऊंड लिपिड आहे की डिराइव्ड लिपिड आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की सिम्पल लिपिड. आता सिम्पल लिपिड कसं बनतं, तर फॅटी ॲसिड इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड म्हणजेच फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्यापासून बनणार आहे तुमचं सिम्पल लिपिड. ठीक आहे. सो फॅटी ॲसिड्स प्लस अल्कोहोल जेव्हा एकत्र येणार तेव्हा त्यापासून बनणार आहे सिम्पल लिपिड. मग आता याचे एक्झाम्पल्स काय काय असू शकतात, फॅट, कुठल्याही प्रकारचा फॅट, वॅक्स तुम्हाला माहिती असेल मेन. ठीक आहे. सो हे बेसिकली काय आहेत, सिम्पल लिपिड्सचे एक्झाम्पल्स आहेत. मग आता सिम्पल लिपिड्स आपण चेकआउट करूया. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा दीज आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ व्हेरियस अल्कोहोल. सो बेसिकली हे काय आहेत, एक प्रकारचे इस्टर्स आहेत. इस्टर्सचा ग्रुप पण सगळ्यांना माहिती असेल, आपण हे पण अगेन कार्बन कंपाऊंड्समध्ये पाहिलेलं आहे. सो दीज आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स अलॉंग विथ अल्कोहोल जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत की ते एक प्रकारचं सिम्पल लिपिड आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट फॅट्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ ग्लिसरॉल. आणि या ठिकाणी अल्कोहोलच्या ऐवजी काय घेतलेलं आहे, ग्लिसरॉल. ग्लिसरॉल पण एक प्रकारचं अल्कोहोल आहे, फक्त या ठिकाणी तुम्हाला 3 CH ग्रुप्स पाहायला मिळत आहेत, 1 2 3 आणि याला अटॅच 3 OH आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर असं बनतं, CH2 बॉन्ड CH बॉन्ड CH2 बॉन्ड OH बॉन्ड OH बॉन्ड OH. ओके. सो हे जे प्रकारचं अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये 3 तुम्हाला हायड्रोकार्बन्स पाहायला मिळत आहेत. याला आपण म्हणतो ग्लिसरॉल किंवा याला आपण ट्रायग्लिसराइड्स पण म्हणू शकतो. ओके. सो आर 3 मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड्स अँड 1 मॉलिक्युल ऑफ ग्लिसरॉल. सो बेसिकली ट्रायग्लिसराइड्समध्ये काय होतं, 3 फॅटी ॲसिड्स असतात. सो मी या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, 3 मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड्स असतात आणि 1 मॉलिक्युल ऑफ ग्लिसरॉल. आणि हे जे ग्लिसरॉलचं मॉलिक्युल असतं तर ते कसं असतं, आत्ताच मी ड्रॉ केलं होतं. प्लीज तुम्ही स्ट्रक्चर्स ड्रॉ करण्याचा पण सराव ठेवा, कारण तुम्ही जर इतर कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणार असाल तर तुम्हाला या स्ट्रक्चर्समध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. सो बेसिकली अशा पद्धतीने असणार आहे आपलं ग्लिसरॉल. नेक्स्ट आहे जनरली अनसॅच्युरेटेड फॅट्स आर लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. सो बेसिकली हे जे काही अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत ते रूम टेम्परेचरवरती जनरली लिक्विड कंडिशनमध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळेच त्यांना आपण ऑइल्स म्हणतो. सो बेसिकली जी काही तेलं आपण घरामध्ये वापरतो तर ती युजली अनसॅच्युरेटेड असतात आणि ऑब्व्हियसली रूम टेम्परेचर असल्यामुळे ते लिक्विडवरती असतात. तुम्ही पाहिलं असेल जे आपलं पॅराशूटचं तेल आहे ते खूप थंडी असेल तर तेव्हा ते गोठतं आणि ऑलमोस्ट थोडंसं सॉलिड बनायला सुरुवात होते.
तर ते का? कारण ते अनसॅच्युरेटेड असल्यामुळे फक्त रूम टेम्परेचरवरती किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरवरतीच ते लिक्विड असतं. जर टेम्परेचर कमी होऊ लागलं तर ते लिक्विड राहू शकत नाही, मग ते थोडंफार सॉलिडकडे जायला बघतं. ठीक आहे. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, लिटिल क्वीन हॅलो. सो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आर हायड्रोजनेटेड टू प्रोड्यूस फॅट्स, दॅट इज वनस्पती घी. सो बेसिकली हे जे आपल्याकडे असणारे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत, कुठे गेले अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स? हां, हे जे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत याला आपण सॅच्युरेटेडमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजेच डबल बॉन्ड जो आहे तर तो तोडून सिंगल बॉन्ड बनवू शकतो बाय दी प्रोसेस कॉल्ड ॲज हायड्रोजनसिस. हायड्रोजनेसिसमध्ये काय केलं जातं की सपोज आपल्याकडे ऑइल आहे, आपण पाहिलं की ऑइल कसं आहे? अनसॅच्युरेटेड आहे. म्हणजेच ऑइलमध्ये काय आहे? डबल बॉन्ड आहे. ठीक आहे. ऑइलमध्ये काय आहे? अनसॅच्युरेटेड आहे. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे सॅच्युरेटेडमध्ये, आणि सॅच्युरेटेड काय आहे? आपलं वनस्पती घी. ठीक आहे. मग मी कसं करणार? एखाद्या अनसॅच्युरेटेडला सॅच्युरेटेडमध्ये कन्वर्ट करायला मला काय करावं लागेल? अनसॅच्युरेटेडचा डबल बॉन्ड तोडावे लागतील. 1 असेल, 2 असेल, 3 असेल, किती पण असतील, ते सगळ्याचे सगळे डबल बॉन्ड मला अनसॅच्युरेटेडचे तोडावे लागतील आणि मग मी त्याला सॅच्युरेटेडमध्ये कन्वर्ट करू शकते. थोडेसे फटाक्यांचा आवाज येत असेल कारण आज दसरा आहे, सो सगळीकडे उत्सव चालू आहे, सो त्याच्यामुळे सॉरी. आता बेसिकली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या प्रोसेसला आपण म्हणतो हायड्रोजनेसिस. आता हायड्रोजनेसिसमध्ये नेमकं काय केलं जातं? तर याच्यामध्ये हायड्रोजन टाकला जातो, म्हणजे हायड्रोजन या प्रोसेसमध्ये वापरला जातो. त्यासोबतच निकल ॲज अ कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो. आणि याच्यानंतर या ऑइलमधले जे काही डबल बॉन्ड्स आहेत तर ते ब्रेकडाऊन होतात आणि ते ऑइल वनस्पती घीमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट झालं. हे सगळं तुम्हाला आय गेस 10th मध्ये पण होतं आणि पुन्हा एकदा 11th मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. सो फॅट्स आर अ न्यूट्रिशनल सोर्स विथ हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. सो बेसिकली फॅट्स एक प्रकारचं न्यूट्रिशनल सोर्स आहे, याच्यामधून आपल्याला नरिशमेंट मिळतं. त्यासोबतच फॅट्सची व्हॅल्यू, कॅलोरिफिक व्हॅल्यू खूप जास्त हाय आहे किंवा खूप जास्त आहे. फॅट ॲक्ट्स ॲज अ रिझर्व फूड मटेरियल. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपल्या बॉडीमध्ये फॅट एका रिझर्व फूड मटेरियलप्रमाणे काम करतं. म्हणजे आपली बॉडी फॅट स्टोअर करतं ॲडिपोज टिश्यूजमध्ये. आता हे ॲडिपोज टिश्यूज काय आहे ते तुम्हाला ॲनिमल टिश्यू चॅप्टरमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. सो बेसिकली आपल्या बॉडीमध्ये असे काही टिश्यूज आहेत की जे फॅट्सला स्टोअर करायचं काम करतं. आणि इन केस आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज मिळत नाही आहे, कार्बोहायड्रेट्स मिळत नाही आहे, तर मग एनर्जी तयार करण्यासाठी या फॅट्सचा उपयोग केला जातो. सो बेसिकली आपण म्हणतो की बॉडीमध्ये खूप फॅट झालं की आपण जाड वगैरे दिसायला लागतो. तर बेसिकली ते जाड म्हणजे काय? तर बॉडी फॅटला स्टोअर करते. याचा अर्थ बॉडी भविष्यासाठी प्रयोजन करून ठेवते की जर भविष्यामध्ये आपल्याला ग्लुकोज नाही मिळालं तर हे जे फॅट्स आहेत तर ते बॉडी वापरेल आणि त्यापासून एनर्जी तयार करेल. मग तुम्ही जर पाहिलं तर बरेचसे जेव्हा एखादा माणूस थोडंसं बॉडीमध्ये फॅट वाढलं की तो जास्त वर्कआउट करतो. मग या वर्कआउटमध्ये काय होतं की बॉडीची खूप जास्त एनर्जी वाया जाते. कारण ऑब्वियसली आपण वर्कआउट करतोय म्हणजे काय करतोय? आपण बॉडीची एनर्जी युटिलाइज करतोय. मग एकदा का ग्लुकोजपासून सगळे ATPs बनवून झाले की मग बॉडी त्या फॅट्सचा यूज करते एनर्जी बनवायला. आणि मग हेवी वर्कआउट केला की ते फॅट्स पण हळूहळू रिड्यूस होतात आणि म्हणून वेट कमी होतं. ठीक आहे. सो बेसिकली त्यामुळे वेट लॉस करण्यासाठी हाय वर्कआउट केला जातो किंवा जो काही डिसायडेड वर्कआउट असेल, ज्या ठिकाणचं फॅट कमी करायचं आहे त्या भागाचं वर्कआउट जास्त केला जातो. रिझन हेच आहे की तिथलं सगळं फॅट कमी व्हावं, याचा बॉडीने फॅट्सपासून एनर्जी बनवायला सुरुवात करावी. ठीक आहे. हॅलो शिवाजी चव्हाण. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन प्लांट्स इट इज स्टोर्ड इन सीड्स टू नरिश एम्ब्रियो ड्युरिंग जर्मिनेशन. सो बेसिकली त्याच पद्धतीने ज्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये फॅट स्टोअर करून ठेवले जातात त्याचप्रमाणे प्लांट्सच्या बॉडीमध्ये पण सीड्समध्ये फॅट स्टोअर करून ठेवले जातात. तुम्ही म्हणाल काय गरज आहे? सो बेसिकली जे सीड आहे तर त्या सीडपासूनच परत नवीन प्लांट बनतं. ठीक आहे. सो बेसिकली सीडच्या बॉडी म्हणजे सीडमध्ये एम्ब्रिओ प्रेझेंट असतं आणि ते एम्ब्रिओज पुढे नवीन प्लांट बनवायचं काम करणार आहे. सो बेसिकली ते जे एम्ब्रिओ आहे त्या एम्ब्रिओला नरिशमेंट प्रोव्हाइड करायला, कारण एम्ब्रिओला काहीतरी खायला प्यायला पाहिजे ना, म्हणजे एम्ब्रिओ ग्रो कसं होणार? तर त्या एम्ब्रिओला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी याच्यामध्ये फॅट्स प्रेझेंट असतात. सो बेसिकली त्या फॅटच्या आधारे हे जे एम्ब्रिओ आहे त्या फॅटला आपण एंडोस्पर्म म्हणू शकतो. सो हे जे एम्ब्रिओ आहे तर ते ग्रो होतं आणि त्याच्यापासून प्लांट जे आहे तर ते ग्रो होतं. सो जर्मिनेशन म्हणजे काय? हे सीड जमिनीमध्ये पडणं किंवा मातीमध्ये पडणं आणि त्याच्यापासून प्लांट उगवणं, याला आपण म्हणतो जर्मिनेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन ॲनिमल्स फॅट इज स्टोअर्ड इन द ॲडिपोसाइट्स म्हणजेच ॲडिपोज टिश्यू. फॅट्स डिपॉझिटेड इन सबक्युटॅनियस टिश्यू ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर अँड मिनिमाइज लॉस ऑफ बॉडी हीट. सो बेसिकली ज्याच्या बॉडीमध्ये जास्त फॅट्स प्रेझेंट असेल त्याच्या बॉडीला थंडी कमी वाजते. का? कारण त्याच्या बॉडीमध्ये ऑलरेडी फॅटचा एक खूप स्ट्रॉंग असा लेअर आहे आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये फॅट ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करतं. तेच जर तुम्ही कम्पेअर केलं एखादा खूप जास्त स्लिम माणूस आहे तर त्याच्या बॉडीला खूप जास्त थंडी वाजणार, कारण त्याच्यामध्ये फॅटचा लेअर तितका स्ट्रॉंग नाही आहे किंवा तितका जाड नाही आहे. ठीक आहे. सो त्याच पद्धतीने तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं तर जे हिमालय म्हणजे जे पण पोलार रिजनमधले प्राणी आहेत, फॉर एक्झाम्पल पोलार बिअर असेल, त्याचं बॉडी
तो खूप जास्त असा कापसासारखा वगैरे आहे किंवा खूप जास्त जाडजूड वगैरे असा आहे, त्याच्या बॉडीवरती खूप जास्त केस आहेत, याचा अर्थ की त्याला त्या थंड प्रदेशामध्ये राहायचं आहे. सो त्याच्या बॉडीवरती ॲडिपोज टिश्यूजचा खूप स्ट्रॉंग किंवा खूप मोठा लेअर असणं गरजेचं आहे. त्यासोबतच जी त्याच्यावरची अंगाची केसं आहेत ती पण खूप जास्त दाट असतात. रिझन हेच की त्यांना थंडी जास्त वाजू नये म्हणून. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॅट्स डिपॉझिटेड अराउंड द इंटरनल ऑर्गन्स ॲक्ट्स ॲज अ कुशन टू ॲब्झॉर्ब मेकॅनिकल शॉक. त्यासोबतच तुम्ही जेव्हा इथून पुढे बायोलॉजीमध्ये सेपरेटली स्टमकचा अभ्यास कराल, हार्टचा अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला कळेल की प्रत्येक ऑर्गनच्या भोवती एक लिपिडचं किंवा एक फॅटी ॲसिडचं लेअर आहे. याचं कारण असं की जेव्हा आपले ऑर्गन्स काम करत असतात तेव्हा त्यांच्यावर कुठलाही स्ट्रेस आला किंवा आपण कशाही कुठेही उड्या मारतो तर बेसिकली त्या ऑर्गनवरती जर स्ट्रेस आला, मेकॅनिकल स्ट्रेस आला, तर तो स्ट्रेस त्या लिपिड्सचे जे काही लेअर आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतं आणि त्या ऑर्गनला कुठलीही हानी होऊ देत नाही. ठीक आहे. सो वॅक्स इज अनदर एक्झाम्पल ऑफ सिम्पल लिपिड. सो बेसिकली सिम्पल लिपिडचं आपण एक एक्झाम्पल आता पाहिलं ते म्हणजे फॅट्स. ठीक आहे. फॅट्स कशापासून बनले होते? फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉल्सपासून. दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे वॅक्स. सो दे आर इस्टर्स ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स विथ लॉंग चेन अल्कोहोल्स. सो याच्यामध्ये फॅटी ॲसिड्सच्या आणि अल्कोहोल्सच्या लॉंग चेन प्रेझेंट आहेत आणि त्यापासून बनलेलं आहे ते म्हणजे आपलं इस्टर. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दे आर फाउंड इन ब्लड गोनॅड्स, सिबॅसियस ग्लँड्स ऑफ दी स्किन. सो आपल्या स्किनवरती तुम्हाला त्वचेवरती, आपल्या बॉडीवरती, आय मीन फेसवरती म्हणा जाते, बॉडी जाऊ दे, फेसवरती तुम्हाला जर कधी हात लावला तर तेलकट असं जाणवत असेल तर बेसिकली ते जे तेलसारखं आहे तर ते आहे सिबॅसियस ग्लँडचं सिक्रिशन, जे की कशाचं असतं? वॅक्सी असतं. म्हणजे ऑब्वियसली वॅक्सी म्हणजे तेलकटच झालं, त्याच्यामुळे ते तुम्हाला तोंडावरती तेल आल्यासारखं जाणवतं. ठीक आहे. सो बेसिकली ते सिबॅसियस ग्लँडचं सिक्रिशन आहे. हे पण तुम्हाला ॲनिमल टिश्यूजमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे वॅक्सेस आर नॉट ॲज रेडियली हायड्रोलाइज्ड ॲज फॅट्स अँड आर सॉलिड ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर हे पाहिलं असेल मधमाशीचं ते काय म्हणतो त्याला आपण, हां, बीहायव्ह तुम्ही जर पाहिलं असेल तर बीहायव्ह हे जे बनलेलं आहे येलो कलरचं, त्याच्यामधला मध नाही, हां, मध ज्याच्यामध्ये ठेवलं आहे ना ते कंपार्टमेंट्स, त्याला आपण म्हणतो बीहायव्ह. तर ते जे कंपार्टमेंट्स आहेत तर ते मधमाशीने वॅक्सपासून बनवले. तिच्या बॉडीमध्ये वॅक्स सिक्रेट होत असतं आणि त्या वॅक्सपासून मधमाशीने हे कंपार्टमेंट्स बनवलेले आहेत. सो ते कंपार्टमेंट्स जेव्हा ऑर्डिनरी टेम्परेचर असेल म्हणजे रूम टेम्परेचर आहे किंवा साधारण जनरल टेम्परेचर आहे त्या कंडिशनमध्ये ते आपल्याला सॉलिडच पाहायला मिळतं. आणि जितक्या इझिली फॅटी ॲसिड्स किंवा जितक्या इझिली फॅट्स आपल्या बॉडीमध्ये हायड्रोलाइज्ड होतात किंवा पाणी मिळाल्यानंतर थोडंफार मिक्स होतात तेवढ्या इझिली हे वॅक्स मिक्स नाही होत. ठीक आहे. अगेन तुम्हाला या ठिकाणी ट्रायग्लिसराईडचं स्ट्रक्चर पण पाहायला मिळते. एक ग्लिसरॉल अलॉंग विथ 3 फॅटी ॲसिडचे चेन्स. सो इफ यू वॉन्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्हाला 11च्या एक्झामला नाही विचारलं जाणार बट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये विचारलं जाऊ शकतं. So waxes form water insoluble coating on hair and skin in animals. Waxes form an outer coating on stem, leaves and fruits. सो बेसिकली तुम्हाला हे पण माहिती असेल की आपलं जे काय म्हणतो आपण त्याला, लोटस. सो बेसिकली जे लोटस असतं, लोटस पिंक कलरचं असतं ना, आपण पिंक कलर घेऊया. ओके. सो बेसिकली जे लोटस असतं, समजून घ्या रे, हे लोटस आहे आणि या ठिकाणी लोटसच्या इथे असं समथिंग एक असे लीव्ज असतात, राईट. सो बेसिकली हे जे लीव्ज आहेत याच्यावरती तुम्हाला वॅक्सी लेअर पाहायला मिळेल. का असतो यांच्यावरती वॅक्सी लेअर? थोडंसं सॉन्ग पण वाजते कदाचित बॅकग्राऊंडला, अगेन ड्यू टू दसरा आणि नवरात्री वगैरे, बट प्लीज इग्नोर करा त्याला. सो बेसिकली हे जे लोटस आहे याच्या लीव्जवरती तुम्हाला वॅक्स पाहायला मिळते. सो वॅक्स यासाठी आहे कारण लोटस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाण्यामध्ये उगवतो. सो पाण्यामध्ये कुठलंही जर झाडाचं पान जास्त वेळ ठेवलं तर ते कुजल्यासारखं वगैरे होतं. तर असं होऊ नये यासाठी या लीव्जवरती वॅक्सचा लेअर असतो. सिमिलरली स्टेमवरती पण वॅक्सचा लेअर असतो जेणेकरून त्याच्यावरती पाणी राहू नये. आणि म्हणून तुम्ही कधी पण पाहिलं असेल तर लोटसच्या पानावरती पाण्याचे बिंदू राहतात, पाणी असं पसरतच नाही कारण वॅक्सी लेअर प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो ते एक प्रकारचं अडॅप्टेशन आहे. सो अशा पद्धतीने आपण सिम्पल लिपिड्स कवर केले. आता आपण जातोय कंपाऊंड लिपिड्सकडे. नावातच कंपाऊंड आहे म्हणजे काहीतरी याच्यामध्ये मिक्स केलं असणार आहे. सो कंपाऊंड लिपिड्समध्ये काय काय येतं आहे? इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स प्लस फॉस्फेट, म्हणजे याच्यामध्ये फॅटी ॲसिड आहेत त्यासोबतच फॉस्फेट ॲड केलेलं आहे. अगेन इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स प्लस शुगर, म्हणजे याच्यामध्ये फॅटी ॲसिड आहेतच पण फॅटी ॲसिड्समध्ये ग्लिसरॉल किंवा अल्कोहोलच्या ऐवजी या लोकांनी शुगर ॲड केलं आहे आणि ते बनलं ग्लायकोलिपिड. तेच जर आपण फॉस्फेट्स ॲड केलं तर ते बनणार आहे फॉस्फोलिपिड. जरा मला आठवण करून द्या की आपण फॉस्फोलिपिड हा शब्द कुठे पाहिला आहे? एक्झॅक्टली आपण सेल मेम्ब्रानच्या स्ट्रक्चरमध्ये पाहिलं होतं की सेल मेम्ब्रान हे फॉस्फोलिपिड बाय लेअरचं आहे. म्हणजे याचा अर्थ सेल मेम्ब्रान हे कंपाऊंड लिपिडपासून बनलं आहे. ठीक आहे. सो याचं एक्झाम्पल हेच आहे की फॉस्फोलिपिडला आपण लेसिथिन पण म्हणू शकतो, त्याच्यापासून सेल मेम्ब्रान बनलेलं आहे. ठीक आहे. अगेन दुसरं एक आहे ते म्हणजे ग्लायकोलिपिड. याच्यामध्ये ग्लिसरॉल्स, फॅटी ॲसिड, शुगर, गॅलॅक्टोज बेसिकली सेरेब्रोसाइड्समध्ये पाहायला मिळतं आपल्याला. सो दीज आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स कंटेनिंग अदर ग्रुप्स लाईक
फॉस्फोलिपिड्स. जर फॉस्फेटसोबत लिपिड असेल तर त्याला आपण फॉस्फोलिपिड्स म्हणणार आहे ना इझी. जर आपल्याकडे ग्लुकोज म्हणजेच शुगर किंवा ग्लुकोज, जर आपल्याकडे शुगरसोबत लिपिड्स असेल तर त्याला आपण ग्लायकोलिपिड्स म्हणणार. सो दे कंटेन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लिसरॉल, 2 मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड आणि फॉस्फेट. सो बेसिकली याच्यामध्ये जे पण लिपिड्सचं स्ट्रक्चर आहे, ग्लिसरॉल असणार आहे, फॅटी ॲसिड्स असणार आहे, हे तर आहेच, पण त्याचबरोबर याच्यामध्ये एक्स्ट्रा असणार आहे फॉस्फेट ग्रुप किंवा सिंपल शुगर. जर फॉस्फेट ग्रुप असेल त्याला आपण म्हणणार फॉस्फोलिपिड, जर सिंपल शुगर असेल त्याला आपण म्हणणार आहोत ग्लायकोलिपिड. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे सम फॉस्फोलिपिड्स सच ॲज लेसिथिन, जे त्याच्यामध्ये एक नायट्रोजनस कंपाऊंड पण अटॅच्ड आहे त्या फॉस्फेट ग्रुपला, ते आपल्याला पाहायला मिळतं सेल मेम्ब्रानमध्ये. आणि फॉस्फोलिपिड हॅव बोथ हायड्रोफिलिक म्हणजे फॉस्फेट ग्रुप जो आहे तो हायड्रोफिलिक आहे, आणि हायड्रोफोबिक म्हणजे जो आतमधला फॅटी ॲसिड्सचा किंवा लिपिड्सचा भाग आहे तर तो हायड्रोफोबिक आहे, जो आपण ऑलरेडी सेल चॅप्टरमध्ये डिस्कस केलं आहे. नेक्स्ट आहे फॉस्फोलिपिड कंट्रीब्यूट इन द फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रान, हेही आपल्याला माहिती आहे. सो ग्लायकोलिपिड्स कंटेन, आता ग्लायकोलिपिड्समध्ये अगेन आपल्या जे फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉल आहेत ते कंटिन्युअसली राहणार आहे, कारण ते लिपिडचं एक महत्त्वाचा हिस्सा आहे. सो ग्लिसरॉल आहे, फॅटी ॲसिड्स आहे, हे कंटिन्युअस आहे, पण त्यासोबत एक्स्ट्रा काय येतं आहे, ग्लायकोलिपिड म्हणजे शुगर एक्स्ट्रा येते. ठीक आहे. आणि याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे गॅलॅक्टोजसारखी शुगर याच्यामध्ये इन्क्लूड केली तर त्यापासून ग्लायकोलिपिड बनू शकतं. So they are also called as cerebrosides. Large amount of them have been found in the brain, white matter and myelin sheath. So basically ब्रेनमध्ये व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर प्रेझेंट असतं. याच्याबद्दल तुम्हाला 12thमध्ये पाहायला मिळणार आहे. सो आता जास्त स्ट्रेस घेऊ नका, तुम्हाला 12thमध्ये ब्रेनचं पूर्ण स्ट्रक्चर अभ्यासायचं आहे. सो ब्रेनमध्ये बेसिकली लिपिड्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेस ॲब्झॉर्ब करण्यासाठी, आणि जे ब्रेनमध्ये व्हाईट मॅटर प्रेझेंट आहे तर ते लिपिड्सपासून बनलेलं असतं. जे मायलिन शीथ तुम्हाला नर्व्सवरती पाहायला मिळतं ते पण लिपिड्सपासून बनलेलं असतं. सो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये लिपिड्स प्रेझेंट आहे, आणि लिपिड्सचा जास्तीत जास्त भाग हा ब्रेनशी रिलेटेड असल्यामुळे आपण त्याला सेरेब्रम किंवा सेरेप हे जे काही शब्द आहेत हे ब्रेनसाठी युजली वापरले जातात. सो त्याच्यामुळे सेरेब्रोसाइड्स पण आपल्याला म्हणू शकतो. ठीक आहे. थँक्यू सो मच लिटिल क्वीन, थँक्यू सो मच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता तुम्हाला एक या ठिकाणी लिपिड बायलेयरचं स्ट्रक्चर पाहायला मिळते, जे आपण सेल मेम्ब्रानमध्ये पाहिले तेच स्ट्रक्चर आहे, फक्त इथे कलर्स काढून घेतलेत. तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रक्चर पाहायला मिळते इथे. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला वरती पाणी पाहायला मिळते, खाली पाणी पाहायला मिळते. तुम्हाला हे माहिती आहे की बाहेर हेड्स असतात, आतमध्ये 2 टेल्स असतात. टेल्स बनलेले असतात लिपिड्सचे आणि हेड बनलेले असतात फॉस्फेटचे. म्हणजे याचा अर्थ हे जे पाणी आहे या पाण्यासाठी हा जो हेडचा स्ट्रक्चर आहे तो हायड्रोफिलिक आहे. त्या पाण्याला किंवा त्या हेडच्या स्ट्रक्चरला काही फरक पडत नाही आहे पाणी असलं तरी पण, कारण ते फॉस्फेटपासून बनलं आहे. फरक कोणाला पडतो, या आतमधल्या लिपिड्सला. ठीक आहे. तुम्ही जर पाहिलं तर आत्ता पाणी आतमध्ये जातच नाही, म्हणजे पाण्याचा कॉन्टॅक्ट फक्त फॉस्फेटच्या हेडपर्यंतच आहे. सो कोणाला काही इश्यू नाही आहे, सगळं काही सायलेंट आहे, मस्त आहे. पण प्रॉब्लेम कधी अराईज होतो, जेव्हा आपल्याला हे पाणी सेलच्या आतमध्ये पाहिजे, किंवा जेव्हा आपल्याला कुठलंही पोलार सॉल्वंट सेलच्या आतमध्ये पाहिजे, मग तेव्हा या ठिकाणी सेलला काय करावे लागतात, प्रोटीनचे चॅनल्स करावे लागतात, ज्याच्याद्वारे ते पाणी सेलच्या आतमध्ये जाऊ शकेल. ठीक आहे. सो बेसिकली हे आहे फॉस्फोलिपिड बायलेयर किंवा फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल. आता अजून एक प्रकार, सो इथपर्यंत आपलं कंपाऊंड लिपिड्स संपलेले आहेत. कंपाऊंड लिपिड्समध्ये आपण 2 प्रकारचे लिपिड्स पाहिले होते, फॉस्फोलिपिड्स आणि ग्लायकोलिपिड्स. नेक्स्ट आता आपण जातो आहे स्टिरॉइड्सकडे. सो बेसिकली स्टिरॉइड्स म्हणजे कोलेस्ट्रॉल तुम्ही ऐकलं असेल. सो कोलेस्ट्रॉल पण एक प्रकारचं स्टिरॉइडच आहे, जे की एक प्रकारचं लिपिड आहे. ठीक आहे. सो ज्यांना स्क्रीन क्लिअर दिसत नाही आहे, प्लीज क्वालिटी इन्क्रीज करा 720पर्यंत, तुम्हाला स्क्रीन क्लिअर पाहायला मिळेल. कारण कदाचित लाईफमध्ये काय होतं, कधी कधी रेंजमुळे ऑटो क्वालिटी सेट होते आणि त्याच्यामध्ये जर क्लिअर पाहायला मिळत नसेल तर 720वरती एकदम क्लिअर आहे. सो स्टिरॉइड्स हे एक प्रकारचे डिराइव्ड लिपिड्स आहेत. डिराइव्ड म्हणजे काय, ओरिजिनल लिपिड नाही आहे, मॉडिफाय केलेले आहेत. ठीक आहे. सो दे आर कंपोज्ड ऑफ फ्युज्ड हायड्रोकार्बन रिंग्स, दॅट इज स्टिरॉइड न्यूक्लियस अँड अ लॉंग हायड्रोकार्बन साईड चेन. सो याच्यामध्ये रिंग्स आणि चेनचं मिक्सचर आहे किंवा स्ट्रक्चर याचं मिक्स केलेलं आहे. सो तुम्ही जर NCERT वगैरे ओपन केलं तर तुम्हाला याचं स्ट्रक्चर नीट पाहायला मिळेल. सो बेसिकली याच्यामध्ये रिंग्सचं पण स्ट्रक्चर आहे आणि या ठिकाणी साईड चेन्स पण तुम्हाला पाहायला मिळतात. सो याला आपण म्हणणार आहोत डिराइव्ड लिपिड्स. सो वन ऑफ द मोस्ट कॉमन स्टिरॉल इज कोलेस्ट्रॉल. सो तुम्हाला कोलेस्ट्रॉल हे जास्त परिचयाचं असेल, आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल असतं, बॅड कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं कोलेस्ट्रॉल असतं. सो बेसिकली ते सगळे कोलेस्ट्रॉल एक प्रकारचे स्टिरॉल्स आहेत, जे की लिपिड्सपासून बनलेलं आहे. सो इट इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल सेल्स ऑफ ॲनिमल बॉडी बट पर्टिक्युलरली इन नर्वस सिस्टम. सो बेसिकली अगेन स्टिरॉल्स पण आपल्या बॉडीमध्ये पसरलेले आहेत, बट जास्तीत जास्त लिपिड्सचं जे काही असेल, डिराइव्ड लिपिड्स असतील, कंपाऊंड लिपिड आहे, हे सगळे तुम्हाला ब्रेनशी रिलेटेड जे काही ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. कोलेस्ट्रॉल एक्झिस्ट इदर फ्री ऑर ॲज कोलेस्ट्रॉल इस्टर. सो बेसिकली कोलेस्ट्रॉल आपल्या बॉडीमध्ये फ्री कोलेस्ट्रॉलमध्ये पण पाहायला मिळतं, कोणाशी कनेक्टेड नाही असं, किंवा कोणालाही अटॅच्ड नाही असं, किंवा त्यासोबत आपल्याला कोलेस्ट्रॉल इस्टर्स म्हणजे अटॅच्ड कोलेस्ट्रॉल्स पण पाहायला मिळतात, कंपाऊंड कोलेस्ट्रॉल्स पण पाहायला मिळतात. ठीक आहे.
सो मी या ठिकाणी सगळं लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे स्टिरॉल्स आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे स्टिरॉल्स आपल्या बॉडीमध्ये आपल्याला ॲड्रिनोकॉर्टिकॉइड्समध्ये पाहायला मिळतात, सेक्स हॉर्मोन्समध्ये पाहायला मिळतात. तुम्हाला माहिती असेल इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन जे की फिमेल सेक्स हॉर्मोन्स आहेत, टेस्टोस्टेरॉन जे की मेल सेक्स हॉर्मोन आहे. सो बेसिकली या सगळ्या हॉर्मोन्समध्ये पण आपल्याला स्टिरॉल्स पाहायला मिळतात. त्यासोबतच विटॅमिन डी आर सिंथेसाइज्ड फ्रॉम कोलेस्ट्रॉल. विटॅमिन डी सुद्धा कोलेस्ट्रॉलपासून सिंथेसाइज केलं जातं. सगळ्यात महत्त्वाची टिप किंवा पॉईंट इथे असा आहे की कोलेस्ट्रॉल प्लांट्समध्ये ॲब्सेंट आहे. हे प्लीज लिहून घ्या. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये असं विचारलं जाऊ शकतं करेक्ट स्टेटमेंटमध्ये, ॲब्सेंट इन प्लांट्स किंवा नॉट प्रेझेंट इन प्लांट्स. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन प्लांट्स स्टिरॉल एक्झिस्ट चिफली ॲज फायटोस्टिरॉल्स. ऑब्वियसली फायटो म्हणजे काय, प्लांट्समध्ये असणारे स्टिरॉल्स म्हणजे फायटोस्टिरॉल्स, सिम्पल. सो बेसिकली फायटोस्टिरॉल्सचं एक एक्झाम्पल आहे. हवं तर तुम्ही याला पण फायटोस्टिरॉल्स असं नाव द्या, म्हणजे कन्फ्युजन नको. फायटोस्टिरॉल्स. ठीक आहे. सो आता फायटोस्टिरॉल्स कशामध्ये आहेत, यामचं प्लांट तुम्ही कदाचित पाहिलं असेल, ऐकलं असेल, नसेल तर गुगलवरती सर्च करा, तुम्हाला पाहायला मिळेल. यामचं प्लांट ज्याला आपण डायोस्कोरिया आपण म्हणतो, हे स्टिरॉइड प्रोड्यूस करायचं काम करते किंवा स्टिरॉइडचं कंपाऊंड प्रोड्यूस करतं. त्याचं नाव आहे डायोस्टिनिन. सो बेसिकली हे MSTCT येतं आणि तुमच्या साध्या एक्झामला पण येऊ शकतं. 11th स्टँडर्डची जी काही एक्झाम होती त्याच्यामध्ये पण येऊ शकतं. सो डायोस्टिनिन जे आहे तर हे एक प्रकारचं स्टिरॉइडचं कंपाऊंड आहे जे की याम प्लांट बनवायचं काम करतं. बरं हे का बनवतं, तर ते त्याच्यासाठी बनवतं. बट आपल्याला त्याचा काय यूज आहे, तर आपल्याला यूज आहे ते म्हणजे हे एक अँटी फर्टिलिटी पिल्स बनवायला काम करू शकतं. म्हणजे डायोस्टिनिन हे फर्टिलिटीच्या अगेन्स्ट काम करतं आणि त्याच्यामुळे जे काही अँटी फर्टिलिटीवाले पिल्स असतात, बर्थ कंट्रोल जे काही पिल्स असतात, सो त्या पिल्समध्ये याचा उपयोग केला जातो. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपण लिपिड्स कंप्लीट झाले. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील अर्थात विचारू शकता. आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत त्या तुम्हाला मिळणार आहे टेलिग्रामवरती जेव्हा आपण चॅप्टर कंप्लीट करू. सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ प्रोटीन्स. आणि प्रोटीन्स असेल आजचा आपला लास्ट टॉपिक. त्याच्यानंतर जे काही न्यूक्लिक ॲसिड्स वगैरे आहेत ते आपण अर्थात नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. सो कालच आपण हे सगळं डिस्कस केलं होतं. बाय द वे आज मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला होता, यशस्वी होण्याचे 8 मंत्र. कोणी पाहिला आहे का तो व्हिडिओ आणि तुम्हाला हेल्पफुल होता का तो व्हिडिओ, ते पण मला जरा सांगा. आणि तुम्हाला असे काही व्हिडिओज पाहायला आवडतील का. ऑब्वियसली मी कुठल्याही प्रकारे आपल्या चॅनलचा डोमेन शिफ्ट नाही करणार आहे. मला मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे बनवायचे नाही आहेत. पण तुम्हाला थोडंफार इन्स्पिरेशन मिळत असेल किंवा थोडंफार गायडन्स मिळत असेल त्याच्यामधून तर नक्की सांगू शकता. चलो नेक्स्ट आहे प्रोटीन्स. सो बेसिकली जो टर्म प्रोटीन आहे तर हा ग्रीक शब्द आहे आणि प्रोटीनियस मिनिंग फर्स्ट ऑर ऑफ प्रायमरी इम्पॉर्टन्स. आणि प्रोटीन या शब्दाचा अर्थ काय होतो, ज्याला आपण प्रायमरी इम्पॉर्टन्स देतो किंवा फर्स्ट प्रेफरन्स देतो. सो वॉज सजेस्टेड बाय बर्झेलियस इन 1830. Mulder adopted the term protein to refer to the complex organic nitrogenous substance found in cell of all animals and plants. सो तुम्हाला मगाशी माहिती होतं की कोलेस्ट्रॉल आपल्याला प्लांट्समध्ये नाही पाहायला मिळते. सो बेसिकली असे जे काही एक्सेप्शन्स आहेत ते लक्षात ठेवा. पण प्रोटीन तुम्हाला प्लांट्स, ॲनिमल्स सगळ्यांमध्ये पाहायला मिळते. अगेन हे पण स्टेटमेंट लक्षात ठेवा. तुम्हाला हे पण नीटमध्ये कसंही पद्धतीने विचारलं जाऊ शकतं की प्रोटीन इज फाउंड ओनली इन प्लांट्स, ओनली इन ॲनिमल्स, इज फाउंड इन बोथ वगैरे असे तुम्हाला स्टेटमेंट्स विचारले जाऊ शकतात. सो कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत प्रोटीन्सचे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळते की प्रोटीन एक प्रकारचं नायट्रोजनस सबस्टन्स आहे. जास्तच मोठं झालं काय, हो ओके. सो प्रोटीन एक प्रकारचं नायट्रोजनस सबस्टन्स आहे. नायट्रोजनस का, तर प्रोटीनमध्ये अमाइन ग्रुप पण प्रेझेंट असतो, NH2 ग्रुप पण प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की प्रोटीन एक प्रकारचं नायट्रोजनस सबस्टन्स आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे, आता प्रोटीन हा एक मॅक्रोमॉलिक्यूल आहे. जसं की आपण पाहिलं होतं कार्बोहायड्रेट किंवा पॉलिसेक्राइड्स एक प्रकारचा मॅक्रोमॉलिक्यूल आहे आणि ते खूप साऱ्या बेसिक युनिट्सपासून बनलेलं असतं आणि त्या बेसिक युनिट्सला आपण मोनोसेक्राइड्स म्हणतो. त्याच पद्धतीने प्रोटीन हे एक मॅक्रोमॉलिक्यूल आहे आणि हे खूप साऱ्या लहान लहान अमायनो ॲसिड्सपासून बनलेलं असतं. ठीक आहे. अमायनो ॲसिड्सबद्दल आता आपण थोडंसं बघूया किंवा प्रोटीन कसं बनलं आहे हे आपण बघूया. प्रोटीन्स आर लार्ज मॉलिक्यूल कंटेनिंग अमायनो ॲसिड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक्स. अमायनो ॲसिड एक प्रकारचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत आणि जे वेट आहे जे क्वांटिटी आहे अमायनो ॲसिडची, तर एका प्रोटीनमध्ये 100 to 3000 पर्यंत अमायनो ॲसिडचे युनिट्स एकत्र येऊ शकतात. प्रोटीन हॅव हाय मॉलिक्युलर वेट आणि त्याच्यामुळे त्याला आपण एक मॅक्रोमॉलिक्यूल म्हणतो. नेक्स्ट, इन प्रोटीन अमायनो ॲसिड्स आर लिंक्ड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड विच जॉइन द कार्बोक्सिल ग्रुप ऑफ वन अमायनो ॲसिड रेसिड्यू टू दी अमायनो ग्रुप. सो बेसिकली तुम्ही जर एखादं स्ट्रक्चर पाहिलं असेल कुठल्याही प्रकारचा, मी एक जनरल या ठिकाणी अमायनो ॲसिड घेते. इथे कार्बन आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे कुठलाही R ग्रुप, कुठलाही एखादा ग्रुप या ठिकाणी अटॅच्ड असेल. या ठिकाणी असणार आहे COOH आणि या ठिकाणी आहे NH2. ठीक आहे, सपोज. सो बेसिकली अशा पद्धतीने जेव्हा आपलं एखादं स्ट्रक्चर आहे आणि दुसरा एखादा कंपाऊंड आहे, अगेन सेम इथे NH2 आहे.
सो या ठिकाणी यातला OOH, एक मिनिट हां, यातला OOH आणि यातला एक H असं मिळून पाण्याचा एक मॉलिक्यूल इथून बाहेर पडतो आणि मग हे जे स्ट्रक्चर आहे तर हे असं बनतं NH2 बॉन्ड C बॉन्ड H बॉन्ड CO बॉन्ड R, त्याच्यानंतर या ठिकाणी NH2 बॉन्ड C बॉन्ड H प्लस मायनस R COOH. ठीक आहे. सो बेसिकली असं जे स्ट्रक्चर बनतं आणि या ठिकाणी जो बॉन्ड बनणार आहे त्याला आपण म्हणतो पेप्टाइड बॉन्ड. सो एक पाण्याचा मॉलिक्यूल बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी काय बनतं, पेप्टाइड बॉन्ड, आणि त्या पेप्टाइड बॉन्डमुळे दोन अमायनो ॲसिड्स जे आहेत ते एक दुसऱ्याला जोडतात. ठीक आहे. सो दोन अमायनो ॲसिड्स एक दुसऱ्याला जोडतात जेव्हा याच्यामधून एक पाण्याचा मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि या ठिकाणी एक पेप्टाइड बॉन्ड बनतं. ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं की दोन मोनोसॅक्राइड्स कधी अटॅच होतात, जेव्हा दोन मोनोसॅक्राइड्समधून पाण्याचा एक मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि त्या ठिकाणी ग्लायकोसायडिक बॉन्ड बनेल. इथे आर ग्रुप कुठल्याही प्रकारचा ग्रुप असू शकतो, मिथाइल ग्रुप असेल, इथाइल ग्रुप असेल, काही पण जे कुठल्या प्रकारचं अमायनो ॲसिड आपण घेऊ ते. सो अ प्रोटीन मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ वन ऑर मोर पेप्टाइड चेन्स. अशी एक चेन, अजून 2 चेन, 3 चेन, 4 चेन, अशा किती पण चेन्स एका प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये असू शकतात आणि त्याला आपण म्हणतो पॉलीपेप्टाइड, कारण एकापेक्षा अधिक पेप्टाइड ग्रुप्स आहेत म्हणून. प्रोटीन कॅन कंटेन एनी ऑर ऑल ऑफ द 20 नॅचरली ऑकरिंग अमायनो ॲसिड्स. सो एकूण 20 प्रकारचे अमायनो ॲसिड्स नॅचरली ऑकरिंग, हा सिंथेटिकली किती पण बनवले जाऊ शकतात, पण नॅचरली ऑकरिंग जे अमायनो ॲसिड्स आहेत ते 20 प्रकारचे आहेत आणि एका प्रोटीन चेनमध्ये हे 20च्या 20 अमायनो ॲसिड पण असू शकतात किंवा कुठले तरी 2 अमायनो ॲसिड्स खूपदा रिपीट होतात असं पण असू शकतं, कुठले तरी 3 अमायनो ॲसिड्स रिपीट होतात असं पण असू शकतं. सो इट डिपेंड्स, पण 20 प्रकारचे एकूण अमायनो ॲसिड्स नॅचरली प्रेझेंट आहेत. So the linear sequence of amino acids in polypeptide chain of a protein forms its primary structure. So basically अशीच चेन आहे, म्हणजे इथे एक अमायनो ॲसिड, इथे अमायनो ॲसिड, इथे अमायनो ॲसिड, असे हे दोघं पेप्टाइड बॉन्ड्सने जोडले गेलेले आहेत. सो बेसिकली अशी लिनियर चेन जर असेल, फक्त अमायनो ॲसिड्स एकामागोमाग एक पेप्टाइड बॉन्डने जोडले गेलेले आहेत, तर त्याला आपण म्हणतो की ते कसं आहे, प्रायमरी स्ट्रक्चर आहे प्रोटीनचं. त्याच पद्धतीने जर यांनी ब्रांचिंग वगैरे फॉर्म केलं किंवा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर फॉर्म केलं तर त्याला आपण सेकंडरी प्रोटीन किंवा टर्शरी प्रोटीन स्ट्रक्चर पण म्हणू शकतो. सम प्रोटीन जे आहे, जसं की तुम्हाला माहिती असेल, आपल्या केसांमध्ये, आपल्या स्किनमध्ये केराटिन पाहायला मिळतं. स्किनमध्ये का, कारण स्किनच्यावरती केस आहेत त्याच्यामुळे केराटिन स्किनमध्ये पण पाहायला मिळतं. सो बेसिकली प्रोटीन जे की केराटिन आहे, जे आपल्या हेअर्समध्ये वगैरे पाहायला मिळतं, ते पण एक प्रकारचं पॉलीपेप्टाइड आहे. आणि याच्यामध्ये सॉरी जरा सॉंगचा आवाज येतो आहे बाहेर, बट मी त्याला काहीच करू शकत नाही आहे कारण ते आमच्या घरात नाही आहे, बाहेर चाललं आहे खूप. सो बेसिकली ते देवी आणि गरबामुळे सगळं सुरू आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पॉलीपेप्टाइड जे पण चेन्स आहेत याच्यामध्ये एक स्पायरली स्ट्रक्चर आहे, म्हणजे अशा पद्धतीने जे प्रोटीन्स आहेत त्या अटॅच आहेत, लिनियर स्ट्रक्चर नाही आहे. ठीक आहे. सो स्पायरल स्ट्रक्चर आहे. हॅलो सुमित. सो बेसिकली हे जे स्पायरल स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने राईट हँडेड असेल, लेफ्ट हँडेड असेल, असे तुम्हाला स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात. आणि हे असे स्पायरली का होत आहेत, बिकॉज ऑफ H बॉन्ड. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट आहे जे याला स्पायरली व्हायला हेल्प करत आहे. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड इन द पॉलीपेप्टाइड चेन ऑल्सो डिटरमाइन्स द लोकेशन ऑफ इट्स बेंड ऑर फोल्ड अँड द पोझिशन ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन डिफरंट पोर्शन ऑफ द चेन ऑर बिटवीन डिफरंट चेन्स. सो बेसिकली अमायनो ॲसिड्स कसे अरेंज्ड आहेत, त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड कशा पद्धतीने आहे हे डिसाईड करणार की ते राईट हँडेडली स्प्रिंग बनवणार आहे की लेफ्ट हँडला स्प्रिंग बनवणार आहे, की ते कसं फोल्ड होणार आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, 2 चेन्स कसे जॉईन होणार आहेत, 2 वेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स एकमेकांना कसे अटॅच होणार आहेत, हे सगळं डिसाईड होतं. सो ड्यू टू फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड पेप्टाइड चेन्स ॲज्युम अ सेकंडरी स्ट्रक्चर. आणि जसं की मगाशी इथे आपण पाहिलं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन बॉन्ड बनतोय का, नाही. इथे फक्त पाण्याचा एक मॉलिक्यूल रिमूव्ह होतोय आणि एक पेप्टाइड बॉन्ड बनतोय. सो याला आपण म्हटलं होतं सिम्पल प्रोटीन. पण जर हायड्रोजन्सने पण अशा पद्धतीने पुढे बॉन्ड्स बनवायला सुरुवात केली तर हे एक प्रकारचं अजून एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनतं ज्याला आपण म्हणतो सेकंडरी स्ट्रक्चर. सो बेसिकली सेकंडरी स्ट्रक्चर बनवायला हे जे H बॉन्ड्स आहेत तर ते रिस्पॉन्सिबल आहेत. In some proteins, 2 or more peptide chains are linked together by intermolecular hydrogen bonds. So basically काही पेप्टाइड्समध्ये हायड्रोजन एकमेकांना कनेक्ट होतं, अजून मॉलिक्युलर एक दुसऱ्यांना कनेक्ट होतं आणि सच स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज प्लेटेड शीट. आणि अशा स्ट्रक्चर्सला आपण एक शीटसारखं, म्हणजे एक प्लेन अशी शीट बनते अशा पद्धतीने वगैरे. सो त्याला आपण म्हणू शकतो, ॲक्च्युली 3D शेपमध्ये असणार आहे ही. ठीक आहे. सो त्याला आपण म्हणू शकतो की ते एक प्रकारचं प्लेटेड शीट आहे किंवा प्लेटेड प्रोटीन आहे, जसं की फॉर एक्झाम्पल सिल्क फायबरमध्ये असू शकतं.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन लार्ज प्रोटीन्स सच ॲज मायोग्लोबिन असेल एन्झाईम्स असेल, याच्यामध्ये पेप्टाइड चेन्समध्ये खूप जास्त लूपिंग असतं, म्हणजे पेप्टाइड सेल असे 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 खूप जास्त लूप्ड असतात किंवा खूप जास्त कंडेन्स्ड असतात किंवा खूप जास्त ट्विस्टेड असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून एक प्रकारचं स्ट्रक्चर बनतं किंवा अजून एक प्रकारचे बॉन्ड्स फॉर्म होतात दॅट इज कॉल्ड एज डायसल्फाईड बॉन्ड. ठीक आहे. सो आता तर हे फक्त एका साईडला स्पायरल आहेत, अजून काही वेळेस काय होतं ते असे पूर्ण 4 ठिकाणी असे स्पायरल होतात, अजून असे स्ट्रक्चर बनवतात. सो बेसिकली ते अजून कॉम्प्लेक्स होत जातं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डायसल्फाईड बॉन्ड्स पण बनतात आणि हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर बनतं जे की हिमोग्लोबिनमध्ये वगैरे प्रेझेंट आहे. प्रोटीन्स आर एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह अँड हायली स्पेसिफिक इन बिहेवियर. प्रोटीन्स आर एम्फोथेरिक इन नेचर, म्हणजे ते ॲसिड्स आणि बेसेस दोघांसोबत पण रिॲक्ट करणार. द बिहेवियर ऑफ प्रोटीन इज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय pH. ऑब्वियसली ॲसिड्स आणि बेसेस दोघांमुळे पण प्रोटीनवरती काहीतरी इम्पॅक्ट होत असेल तर याचा अर्थ काय की प्रोटीनला म्हणजे प्रोटीनवरती pHचा खूप जास्त परिणाम होतोय. लाईक अमायनो ॲसिड्स, प्रोटीन्स आर डायपोलर आयन्स at the isoelectric point, that is sum of the positive charges is equal to the sum of the negative charges. सो आता या ठिकाणी जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस बनतील यांचं सम इक्वल असणार आहे COO मायनस आणि NH2+. ठीक आहे, असं या ठिकाणी चार्जेस बनतील जेव्हा आपण यातला एक पाण्याचं मॉलिक्यूल रिमूव्ह करू तेव्हा. आणि त्याच्यामुळेच निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सायन्स जे आहेत त्यात ते सेम असल्यामुळे एका अमायनो ॲसिडवरती चार्ज हा 0 असतो. द आयोनिक ग्रुप ऑफ अ प्रोटीन आर कॉन्ट्रीब्युटेड बाय द साईड चेन्स ऑफ पॉलिफंक्शनल अमायनो ॲसिड अँड अ प्रोटीन कन्सिस्ट ऑफ मोर बेसिक अमायनो ॲसिड सच एज लायझिन अँड अर्जिनिन एक्झिस्ट ॲज अ केटायन ॲट द फिजिओलॉजिकल pH ऑफ 7.4. सो बेसिकली आता या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपल्याकडे असणारे हे जे आर ग्रुप आहे, सपोज की हा आर ग्रुप या ठिकाणी मी अल्कोहोल अटॅच केलं, ठीक आहे, किंवा या ठिकाणी मी एखादं ॲसिड अटॅच केलं किंवा या ठिकाणी बेसिक सबस्टन्सेस जास्त आहेत, बेसिक मॉलिक्यूल जास्त आहेत, तर डिपेंड्स अपॉन की ॲसिडिक जास्त अटॅच्ड आहे की बेसिक जास्त अटॅच्ड आहे. हे जे स्ट्रक्चर आहे तर ते ॲसिडिक किंवा बेसिक बनतं. मग आपल्याकडे बेसिक अमायनो ॲसिडचे एक्झाम्पल आहेत ते म्हणजे लायसिन आणि अर्जिनिन. सो लायसिन आणि अर्जिनिन काय आहेत, एक प्रकारचे बेसिक अमायनो ॲसिड्स आहेत आणि ऑब्वियसली बेसिक अमायनो ॲसिड्स असतील तर ते 7च्या पुढे जो काही pH व्हॅल्यू असेल, 7पासून ते 14पर्यंत जी काही pH व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आणि त्याला आपण बेसिक प्रोटीन्स म्हणतोय कारण त्याच्यामध्ये बेसिक अमायनो ॲसिड्स जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे. हिस्टोन ऑफ न्यूक्लिओप्रोटीन्स एक प्रकारचं बेसिक अमायनो ॲसिड आहे. अगेन हे तुम्हाला 12th स्टँडर्डला परत येणार आहेच. सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की न्यूक्लिक ॲसिड्स किंवा न्यूक्लियसमध्ये, सपोज न्यूक्लियस आहे आपल्याकडे, न्यूक्लियसमध्ये DNA प्रेझेंट आहे जे की न्यूक्लिक ॲसिड्सपासून बनलं आहे. सो DNA प्लस हिस्टोन प्लस नॉन हिस्टोन प्रोटीन असं बरंचसं काही मिळून क्रोमॅटिन फायबर बनतं. सो त्याच्यामधले जे हिस्टोन प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये पण बेसिक जास्त आहे कारण न्यूक्लियस मध्ये असणारं जे DNA आहे, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड, सो DNA ॲसिडिक आहे आणि DNA या हिस्टोन प्रोटीन्सच्या भोवती असा गुंडाळलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ॲसिडिक आणि बेसिक अट्रॅक्ट व्हावेत आणि ते चिटकून किंवा त्यांचा एक ग्रुप राहावा ज्याला आपण न्यूक्लिओझोम म्हणतो तर ते राहावं, हे तुम्हाला 12thला आहे. यासाठी DNA ॲसिडिक असल्यामुळे आतमधले जे हिस्टोन प्रोटीन्स आहेत तर ते बेसिक असतात का तर चार्जेस मेंटेन राहावे आणि एकूण चार्ज 0 राहावा. सो नेक्स्ट आहे अ प्रोटीन रिच इन ॲसिडिक अमायनो ॲसिड एक्झिस्ट ॲज अन अनायन ॲट द फिजिओलॉजिकल pH. आता ज्याच्यामध्ये ॲसिडिक अमायनो ॲसिड जास्त असतील त्याला आपण ॲसिडिक प्रोटीन म्हणणार आहोत आणि मेजॉरिटी ऑफ ब्लडमध्ये असणारे जे काही प्रोटीन्स असतात तर ते सगळे मोस्टली ॲसिडिक प्रोटीन असतात आणि ऑब्वियसली त्यांचा pH 1पासून pH 7पर्यंत असणार आहे कारण ते ॲसिडिक आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण प्रोटीन्स कवर केलं आहे. आता प्रोटीन्समध्ये नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन आपण कसं करू शकतो. सो प्रोटीनच्या क्लासिफिकेशनमध्ये अगेन सेम, पहिल्यांदा सिम्पल प्रोटीन, मग कॉन्जुगेट प्रोटीन ज्याला आपण कंपाऊंड प्रोटीन पण म्हणू शकतो आणि नेक्स्ट आहे डिराइव्ड प्रोटीन्स. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे सिम्पल प्रोटीन. आता सिम्पल प्रोटीन म्हणजे काय, आपण सिम्पल मोनोसॅक्राइड्स कसे पाहिले होते ज्यांना आपण हायड्रोलाइज करू शकत नाही, पण जेव्हा आपण एखाद्या सिम्पल कार्बोहायड्रेटला हायड्रोलाइज करतो तेव्हा त्याच्यापासून फक्त आपल्याला मोनोसॅक्राइड्स पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या प्रोटीनला हायड्रोलाइज म्हणजे काय, पाणी त्याच्यामध्ये जेव्हा ॲड करू तेव्हा ते बॉन्ड्स विरघळणार म्हणजे सुटे होणार. जसं की आपण ह्याच्यामधून पाण्याचा मॉलिक्यूल काढला 2 अमायनो ॲसिड्समधून तेव्हा आपल्याला एक पेप्टाइड बॉन्ड बनून प्रोटीन पाहायला मिळालं. तेच जर आपण ह्याला पुन्हा एकदा पाणी दिलं या बॉन्डला तर हे परत एकदा पाणी घेईल आणि हे जे 2 अमायनो ॲसिड्स एकत्र आले होते पेप्टाइड बॉन्डमुळे तो पेप्टाइड बॉन्ड विरघळून जाईल किंवा निघून जाईल आणि हे 2 अमायनो ॲसिड्स सेपरेट झालेले पाहायला मिळतील. ठीक आहे, हॅलो गजानन, हॅलो सुमित. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा एखाद्या सिम्पल प्रोटीनला पाणी दिल्यानंतर किंवा हायड्रोलाइज केल्यानंतर फक्त आणि फक्त अमायनो ॲसिड्स पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये इतर कुठलाही एक्स्ट्रा सबस्टन्स नाही आहे, त्याच्यामध्ये इतर कुठल्याही प्रकारचं नॉन प्रोटीन सबस्टन्स नाही आहे, अशा याला आपण म्हणणार आहोत सिम्पल
सिम्पल प्रोटीन. दीज आर सॉल्युबल इन वन और मोर सॉल्वंट्स. हे एकापेक्षा अधिक सॉल्वंट्समध्ये पण आपण सॉल्युबल वगैरे करून बघू शकतो. नेक्स्ट आहे सिम्पल प्रोटीन्स मे बी सॉल्युबल इन वॉटर. यांनी सांगितलं आहे मे बी. सो इट्स नॉट रिक्वायर्ड की प्रत्येक वेळी सिम्पल प्रोटीन हे पाण्यामध्ये सॉल्युबल असेल. अगेन तुम्हाला CETमध्ये किंवा नीटमध्ये याच्यामध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हिस्टोन्स ऑफ न्यूक्लिओप्रोटीन आर सॉल्युबल इन वॉटर. सो हिस्टोन आपण पाहिलं होतं. याचा अर्थ हिस्टोन काय आहे, एक प्रकारचं सिम्पल प्रोटीन आहे आणि हे पाण्यामध्ये सॉल्युबल आहे. ग्लोब्युलर मॉलिक्युल्स ऑफ हिस्टोन्स आर नॉट कोॲग्युलेटेड बाय हीट. म्हणजे असे हीटमुळे एकत्र घट्ट होत नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट आहे अल्ब्युमिनस आर ऑल्सो सॉल्युबल इन वॉटर. अल्ब्युमिनस म्हणजे जे आपलं अंड असतं त्याच्यामधलं जे प्रोटीन आहे अल्ब्युमिन आहे त्याला आपण म्हणतो अल्ब्युमिनस प्रोटीन. हे पण पाण्यामध्ये सॉल्युबल आहे. पण जेव्हा आपण हीट करतो, तुम्ही अंड्याला उकडणार म्हणजे जेव्हा तुम्ही अंड्याची पोळी करणार तर अंड्याची पोळी केल्यानंतर ते सगळं अंडाचं एकत्र येऊन पोळी बनते ना. असं आहे का ते पसरतं म्हणजे अर्धा पार्ट इकडे अर्धा पार्ट इकडे असं होतं का? नाही होत. ठीक आहे. ते अंड कोॲग्युलेट होतं म्हणजे असं गोठतं आणि त्याच्यापासून अंड्याची पोळी बनते. किंवा तुम्ही अंड जरी शिजवलं तरी पण त्यातलं आतलं जे पण येलो मॅटर आहे जे पण व्हाईट मॅटर आहे सगळं असं गोठतं आणि एक अंड शिजतं. राईट. सो याचा अर्थ काय की हीट केल्यानंतर हे जे अल्ब्युमिनस प्रोटीन आहे अंड्यामधलं तर ते कोॲग्युलेट झालं. पण हे जर तुम्ही हिस्टोन प्रोटीन्स पाहिले तर ते असे एकत्र येऊन बसणार नाहीत. म्हणजे ते अंड्यासारखे एकत्र नाही येणार, ते असं पाण्यासारखे पसरत राहणार. ठीक आहे. कारण ते हीटचा त्याच्यावर काही परिणामच नाही होत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हॅलो ओम, काय रिपीट करायचे प्लीज सांग. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अल्ब्युमिनस आर वायडली डिस्ट्रीब्युटेड. कशामध्ये? आपल्या एगमध्ये. सिरम अल्ब्युमिन आहे, लेग्युमिलिन ऑफ पल्सेस आहे. हे सगळे काय अल्ब्युमिन्स आहेत. सो तुम्हाला पल्सेसमध्ये माहिती असेल खाली रूट्सला लेग्युम्स अटॅच होतात तर ते पण एक प्रकारचं सिम्पल प्रोटीनच आहे आणि ते सुद्धा हीट केल्यामुळे कोॲग्युलेट होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. ज्याप्रमाणे आपण कॉम्प्लेक्स लिपिड्समध्ये पाहिलं होतं की लिपिड प्लस काहीतरी ॲड होतं आहे, त्याचप्रमाणे कॉन्जुगेट प्रोटीन्समध्ये प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन सबस्टन्स जे आहे ते ॲड होतं आहे. मी नोट्स दाखवत नाही कारण मी हा पुढचा पार्ट नोट्समध्ये नाही लिहिला आहे. मी आता लिहीन आणि तुम्हाला आफ्टर एंड ऑफ दी चॅप्टर हे सेंड करेन. ठीक आहे. सो आपलं जे कॉन्जुगेट प्रोटीन आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आहे अलॉंग विथ नॉन प्रोटीन पार्ट आहे. सो त्या नॉन प्रोटीन ग्रुपमध्ये काय काय असू शकतं तर त्या नॉन प्रोटीन ग्रुपला आपण म्हणतो तो प्रोस्टॅटिक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये जसं की फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन आहे, याच्यामध्ये प्रोटीनसोबत आयरन पण प्रेझेंट असतं. हिम स्टँड्स फॉर आयर्न. ठीक आहे. सो आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिनमध्ये हिम म्हणजेच काय तर आयर्न आणि ग्लोबिन म्हणजे काय प्रोटीन. सो याच्यामध्ये Fe प्रेझेंट असतं अलॉंग विथ प्रोटीन. सो Fe हे काय झालं नॉन प्रोटीन पार्ट झालं. सो ग्लोबिन इज द प्रोटीन आणि आयरन इज काय झालं प्रोस्थेटिक ग्रुप झालं किंवा नॉन प्रोटीन पार्ट झाला. सिमिलरली न्यूक्लिओ प्रोटीन्स हॅव न्यूक्लिक ॲसिड्स अलॉंग विथ प्रोटीन. सो न्यूक्लिओ प्रोटीन्समध्ये काय आहे न्यूक्लिक ॲसिड्स आहेत आणि प्रोटीन आहे, हिस्टोन प्रोटीन आहे. सो अगेन न्यूक्लिक ॲसिड प्रोटीन आहे का? नाही, ते नॉन प्रोटीन आहे. त्याच्यामुळे त्याला आपण म्हणणार ते प्रोस्थेटिक ग्रुप आहे. सो याचा अर्थ न्यूक्लिओ प्रोटीन्स जे आहेत ते पण कॉन्जुगेट प्रोटीन्स आहेत. हिमोग्लोबिन पण एक प्रकारचं कॉन्जुगेट प्रोटीन आहे. ऑन दिस बेसिस प्रोटीन्स आर क्लासिफाईड ॲज ग्लायकोप्रोटीन. ऑब्वियसली याच्यामध्ये प्रोटीनसोबत नॉन प्रोटीन पार्ट म्हणजे शुगर किंवा ग्लुकोज असणार आहे किंवा म्युकोप्रोटीन असेल. आता म्युकोप्रोटीन आर कार्बोहायड्रेट प्रोटीन म्हणजे याच्यामधलं जे म्युसिन आहे ते एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे नॉन प्रोटीन पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रोटीन पार्टला अटॅच करतोय. सो हे काय बनलं एक प्रकारचं कॉन्जुगेट प्रोटीन बनलं. सो म्युसिन ऑफ सलायवा अँड हेपॅरिन ऑफ ब्लड. सो ब्लडमध्ये हेपॅरिन्स प्रेझेंट असतात. अगेन ते पण याच्यामध्येच येणार आहे. आता लायपोप्रोटीन्समध्ये काय होणार आहे लिपिड्स आणि प्रोटीनचं कॉम्प्लेक्स बनणार आहे. अगेन याच्यामध्ये लिपिड जे आहे तर तो नॉन प्रोटीन पार्ट आहे म्हणजे प्रोस्थेटिक ग्रुप आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे कॉन्जुगेट प्रोटीन्समध्ये क्लासिफाय करावं लागणार आहे. अगेन लिपिड्ससोबत काही म्हणजे लिपिड्स कुठेही आलं तरी चान्सेस आहेत, मेजॉरिटी चान्सेस आहेत किंवा मॅक्सिमम चान्सेस आहेत की तो पार्ट ब्रेनशी रिलेटेड असणार आहे. सो हे जे लिपोप्रोटीन्स आहेत किंवा जे लिपिड प्रोटीन्स आहेत ते आपल्याला ब्रेनमध्ये, प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये, मिल्कमध्ये वगैरे पाहायला मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे लास्ट पार्ट तो म्हणजे डिराइव्ड प्रोटीन्स. आता अर्थात दिस प्रोटीन्स आर नॉट फाउंड इन नेचर म्हणून ते आपल्याला डिराईव्ह करावे लागले, आपल्याला बनवावे लागले. जसं की फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं स्टिरॉइड्स किंवा कोलेस्ट्रॉल हे काय होते डिराइव्ड लिपिड्स होते. त्याचप्रमाणे हे जे प्रोटीन्स आहेत ते डिराइव्ड प्रोटीन्स आहेत जे नेचरमध्ये अवेलेबल नाही आहेत. सो दिस प्रोटीन्स आर डिराइव्ड फ्रॉम नॅटिव्ह प्रोटीन्स ऑन हायड्रोलायसिस. म्हणजे आपल्याकडे एक ओरिजिनल प्रोटीन होतं, आपण त्याच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन्स केल्या, त्याला आपण हायड्रोलाइज केलं आणि आपण नवीन प्रकारचं प्रोटीन त्याच्यापासून डिराईव्ह केलं. सो एक्झाम्पल आहे मेटाप्रोटीन्स, पेप्टोन्स हे काय आहेत सगळे डिराइव्ड प्रोटीन्स आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण
प्रोटीन्स हा जो टॉपिक आहे, जे आपलं आजचं टार्गेट होतं लिप्स आणि प्रोटीन कंप्लीट करण्याचं, तर ते केलेलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असेल प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. सॉरी, आज जरा जास्त डिस्टर्बन्स होता, अजूनही आहे, बट आय होप की उद्यापासून सगळं नॉर्मल होईल, कारण उद्या आपला फेस्टिवल सीझन संपणार आहे. सो उद्यापासून तुम्हाला असं काही बॅकग्राऊंड नॉईज वगैरे ऐकायला नाही येणार. नेक्स्ट सेशनमध्ये म्हणजेच उद्या आपण कंटिन्यू करणार आहोत न्यूक्लिक ॲसिडसोबत, आणि त्याच्यानंतर लास्ट जो आपलं सेशन असेल तर ते असणार आहे एन्झाईम्सशी रिलेटेड. ओके, सो अशा पद्धतीने आपण 4 सेशन्समध्ये या चॅप्टरला कव्हर करणार आहोत. बाकी तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील, फ्री टू गिव्ह द सजेशन्स. आणि नेक्स्ट चॅप्टर आपण ॲज पर टेलिग्राममध्ये जो काही पोल येईल त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेन. बाय द वे, हे जे काही नोट्स आहेत किंवा जे सगळे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला टेलिग्रामवरती मिळतात. सो प्लीज टेलिग्राम जॉईन करा. मी प्लॅन करते की आपण व्हॉट्सअपचे चॅनल पण सुरू करूया. सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा, जेणेकरून मी ते पण ट्राय करेन, जेणेकरून तुम्ही सगळे जॉईन करू शकता, कारण व्हॉट्सअप सगळे असतंच मोस्टली. ओके, सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. तुमचे काही डाऊट्स नाही आहेत मे बी. आणि 10th स्टँडर्डचं भूगोलचं लाईव्ह सेशन, ओके, आय विल ट्राय, बट प्रॉब्लेम असा आहे की 10thचं जास्त कोणी अटेंड नाही करत आहे, बट ठीक आहे, तरी पण मी प्लॅन करेन. आता हिस्ट्री संपेल, सो एकच लास्ट चॅप्टर बाकी आहे हिस्ट्रीचा, जो मी नेक्स्ट वीकमध्ये कंप्लीट करेन. बाकी सगळ्याचे नोट्स आणि चॅप्टर मी कंप्लीट केलेले आहेत लाईव्ह सेशनमध्ये. जर तुम्ही इन केस अटेंड नसेल केलं तर प्लीज ते सेशन्स पुन्हा एकदा रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहू शकता. इवन एक्झामच्या आधी मी ट्राय करेन की एक शॉर्ट रिव्हिजन घेईन, सो तेव्हा पण तुम्ही ते अटेंड करू शकता.